साधून त्यांच्या भावना जाणून घेऊ शकतोस का सूरज? नक्कीच अश्विन, आपण पाहतोय की सीएसएमटी स्थानक परिसरातील ही दृश्य आहेत आणि मोठ्या प्रमाणात आंदोलक हे या ठिकाणी जमलेले आहेत, आपला जल्लोष व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले काही नागरिक आहेत. सर, काय सांगाल, आज एक मोठा विजय आपल्याला या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय? हा जरांगे पाटलामुळे हा मोठा आम्हाला आनंद झालेला आहे. आम्ही बीड जिल्ह्यातून आलेलो आहोत, तर आज खूप आनंदाचा मोठा दिवस आहे. मोठा विजय म्हणायला लागेल. हैदराबाद गॅजेट हे देखील लागू करण्यात आलेलं आहे. ऑलरेडी 58 लाख जे कुणबी दाखले हे देण्यात आलेले आहेत आणि हैदराबाद गॅजेटचा कसा आता फायदा होईल तुम्हाला? हैदराबाद गॅजेटचा मराठवाड्यामध्ये सगळ्यांनाच फायदा होईल, त्याच्यात कोणीही वंचित राहणार नाही. हा सगळा जे झालाय तर फक्त जरांगे पाटलामुळेच विजय झालेला आहे. आज सरकार या ठिकाणी आलं होतं, सरकारने शिष्टमंडळ भेटून त्यानंतर GR देखील काढलेला आहे, कसं पाहता? मोठा आनंद झालेला आहे त्याचा. काय सांगाल दादा? आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलो, आमचा आनंद गगनाला गेला, गगनाला. आमचे साहेब म्हणजे असे महान देवतात. तर आपण पाहिलं तर अश्विन, या एकूणच GRचा फायदा हा भविष्यातील त्यांच्या मुलांना देखील होईल. आज जर आपण पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून याच परिसरात उपोषणास तळ टोकून टाकलेल्या मराठ्यांचा हा विजय झालेला आहे. पण पाहतोय की आनंद गगनात मावत नाहीये. गाडीवर उभे राहून या ठिकाणी आनंद व्यक्त केला जातोय, कुठे गुलाल उधळला जातोय, घोषणांची मोठ्या प्रमाणात या घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे CST परिसर जो एरवी 4 दिवसांपासून आंदोलनाचा एक तळ ठोकलेला असतो, त्या ठिकाणी आता भगवे झेंडे आणि गुलाल उधळून या जे आंदोलन उभं केलं ते खरं तर मराठवाड्यातील मराठासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि मराठवाड्यातील मराठ्यांना जे कुणबी प्रमाणपत्र नक्कीच मिळणार आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो की मराठा समाजाचा हा जल्लोष पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रामुख्याने आपण पाहू शकतो शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, ज्या ठिकाणी समाजाचा हा जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी समाधान असेल आणि त्याबरोबर सरकारचं आभार जे आहे ते देखील या ठिकाणी समाज बांधवांनी मानलेलं आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड. तर बीडमधला देखील आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला होता. तिकडे आझाद मैदान परिसरात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलक पुन्हा एकदा जमलेले आहेत. मैदानाबाहेर देखील मोठी गर्दी आणि जल्लोष साजरा करण्यात येतोय. पुन्हा एकदा सूरजकडे जाऊन आणखी काही आंदोलकांच्या भावना जाणून घेऊ. सूरज. नक्कीच अश्विन, आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलक हे जमलेले आहेत. काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत आता हे आपण जाणून घ्या. दादा, काय सांगाल, आज शासनाने जो निर्णय घेतला त्या संदर्भात? आज या ठिकाणी मनोहरदादा जरांगे यांनी जे काही उपोषण केलं होतं ते त्या उपोषणाला यशस्वीरित्या यश मिळालेलं आहे. यामुळं संपूर्ण मराठा समाजात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जो काही मनोहरदादांनी संघर्ष केला त्या संघर्षाला खऱ्या अर्थाने एक यश मिळालं आहे असं म्हणता येईल. यामुळेच आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहाला काही आनंद पारावर राहिलेला नाही आणि निश्चितच यामुळे सर्व मराठा समाज आनंदी झालेला आहे. दादा, काय सांगाल, आपली काय भावना आहेत? भावना सगळ्या मराठ्यांची भावना सगळी चांगली आहे. जे जरांगे पाटलांनी जे त्याग केला अन्नाचा, त्याचे कुठेतरी फळ मिळाले आम्हा सगळ्या समाजाला आणि सगळ्या समाजात सगळं खुश आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 दिवस आपण या ठिकाणी कठोर परिश्रम घेऊन या ठिकाणी तळ ठोकून थांबलेला होतात. सर्वच मराठे जागा सोडून गेले नाहीये. आम्ही आज निर्णयच केला होता की आरक्षण दिलं तरच मुंबई सोडायची, नाहीतर मुंबई सोडायचीच नाही. एक महिन्याचा किराणा वगैरे घेऊन आलतो आम्ही. 1 महिन्याचा किराणा घेऊन आलतो. कुठून आलात? आम्ही बीड माजलगाव. 1 महिन्याचा किराणा घेऊन आलो. इथून जर पाटील म्हणले तरच सोडणार होतो, नाही तर जागा सोडणार नव्हतो. आता पाटलांनी सांगितलेलं आहे की निर्णय आपण स्वीकारलाय. स्वीकारला. जर आता जर GR जर निघला तरच आम्ही इथून निघणार. GR जर आता निघला तर सरकार निघालेला आहे, शासनाने अटी मान्य देखील केलेले आहेत. मान्य. जर जेव्हा पाटील म्हणेल तेव्हाच निघणार, नाही तर आज नाहीत आम्ही. आज जी झालेला आहे तर आपलं मुंबईमध्ये जो शासनानं GR काढलेला आहे की बाबा हैदराबाद गॅजेट लागू करून जी मराठ्याला जी कुणबी मराठा कुणबी म्हणून ओबीसीतून जे आरक्षण होतं ती आज खऱ्या अर्थानं या सरकारनं दिलेलं आहे. वेळी आंदोलनच करावं लागतंय. सरकारने याबाबत याआधी या गोष्टी लक्षात नव्हत्या का? आज काय झालेलं आहे की महाराष्ट्राचा वाघ, मराठवाड्याचा डहाण्या वाघ म्हणून ज्याला आपण संबोधतो तो आमचा जरांगे पाटील यांनी आज त्यांना मुंबईला परत येण्याची काय गरज वाचली? तर त्यांनी मागचं जे ठरलेलं जो होतं आरक्षण त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही, त्याच्यामुळं पुन्हा परत यावं लागलं.
तर आता ह्या आत्ता जे अध्यादेश काढलेला आहे किंवा जी आर काढलेला आहे तसं सरकारनं पुन्हा फसवून आजू हे जी अंमलबजावणी करावी तात्काळ आणि तर या होत्या विविध आंदोलकांच्या प्रतिक्रिया. दरम्यान हायकोर्टाने सरकारला खडेबोल सुनावले. हायकोर्टात देखील या संदर्भात महत्त्वाची सुनावणी काही वेळापूर्वीच पार पडलेली होती. 50,000पेक्षा जास्त लोक जमा होईपर्यंत तुम्ही काय करत